हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. कापसासारखा मऊ, जाळीदार मावा गुलकंद केक मी कसा बनवला आहे ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग बघूया हा माव्याचा आणि गुलकंदाचा एकदम फ्लेवरफुल जाळीदार मऊसूत केक मी कसा बनवला आहे. यासाठी मी 2 कप इतका मैदा, थोडेसे ड्रायफ्रूट्स, 1 छोटी वाटी इतका मावा, त्याचबरोबर हाफ कप दही, हाफ कप ऑइल म्हणजे फ्लेवरलेस ऑइल घ्यायचं आहे. त्याचबरोबर 2/3 कप इतकी साखर घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा थोडी जास्त घेतली जर तुम्हाला खूप गोड आवडत असेल तरी चालेल, पण 2/3च घ्या, कारण आपण गुलकंद वापरणार आहोत आणि गुलकंद खूप गोड असतं, त्याच्यामुळे अति गोड होऊ शकतं. हे सगळं टाकून झालं की मी 2 मोठे चमचे इतकं गुलकंद घेतलेलं आहे, ते सुद्धा घालून छान मिक्स करून घेणार आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे, अगदी चिमूटभर. त्याच्यामुळे काय होतं की टेस्ट छान बॅलन्स होते. आणि आता मी 1 छोटी वाटी भरून मावा घेतलेला आहे. अंदाजे हा 100 ग्रॅम इतका मावा आहे. तोही घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचा. जर तुमच्याकडे मावा थोडा घट्ट झालेला असेल तर तो खिसून टाकावा, म्हणजे मिक्स करायला सोपं जातं. आणि असं सगळं छान मिक्स एकजीव होईपर्यंत आपल्याला विस्क करत राहायचं आहे. मावा छान मिक्स करून झाला की मग आपण इथे जो मैदा घेतलेला आहे 2 कप इतका, तो चाळून घालायचा आहे. एकदाच सगळा भक्कन ओतायचा नाही, नाहीतर काय होईल की त्याच्या गुठळ्या होतील आणि मग परत ते मिक्स करताना त्रास होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारे जसं मी दाखवते तसं थोडं घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मैदा छान मिक्स करून झाला की मी ह्याच्यामध्ये 1.5 टीस्पून इतका बेकिंग पावडर आणि 1 टीस्पून इतकी बेकिंग सोडा घालणार आहे. आणि ते सुद्धा छानपैकी कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करून घेणार आहे. असं गोल गोल फिरवून नाही मिक्स करायचं, नाही तर काय होईल, केक आहे ना तो बसून जाईल. इथे मी 3 ते 4 टेबलस्पून इतकं दूध घातलेलं आहे. कन्सिस्टन्सी बघून घ्यायची, रिबिन कन्सिस्टन्सी येईपर्यंत दूध घालायचं आहे. तुमची मैद्याची क्वालिटी ठरवते की तुम्हाला ह्याच्यामध्ये दूध किती घालावं लागेल. बघा माझ्या पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे, या कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला दूध घालायचं आहे. इथे तुम्हाला हाफ कपपेक्षा जास्त दूध लागणार नाही, कमीच लागेल. मग कट अँड फोल्ड मेथडने छान मिक्स करायचं. इथे मी रोज सिरपही घातलेला आहे, म्हणजे छान रोजचा फ्लेवर येईल आणि थोडासा रंगही येईल.
मग छान मिक्स करून झालं की इथे मी केकचं मोल्ड आहे त्याला ऑलरेडी बटर पेपर लावून छानपैकी तयार करून घेतलेला आहे. बटर पेपर लावल्यामुळे काय होतं की केक डिमोल्ड करायला सोपं जातं. आता ह्या केक मोल्डमध्ये मी संपूर्ण बॅटर घालून घेणार आहे. हा 1 किलो केकचा मोल्ड आहे. आता सगळं बॅटर घालून झालं की त्याला टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं आपटायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जर एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. आणि केकचं मिश्रण आपण जेव्हा तयार करायला घेतलं होतं तेव्हाच मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवला होता. ओव्हन आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनटं आधी प्रीहीट करायचं आहे आणि नंतर 40 मिनटं केक आपल्याला बेक करायचा आहे. 40 मिनटं मायक्रोवेव्हमध्ये हा केक परफेक्टली बेक होतो आणि मग 40 मिनटानंतर आपण त्याला काढून थोडासा थंड करून घेऊ. आता हा केक माझा थंड झालेला आहे. आता त्याला मी एका प्लेटमध्ये काढणार आहे. तुम्हाला वरती जो काळा असा भाग झालेला आहे तर तो केक करपला नाही आहे. तो थोडासा वरती माझा मायक्रोवेव्ह छोटा असल्यामुळे रॉड एकदमच जवळ येऊन जातो, त्याच्यामुळे तो थोडासा डार्क होतो, पण तो कडवट लागत नाही, छानच लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि पाठच्या बाजूनी तर बघा केक किती अप्रतिम दिसतोय. वरतून मी ड्रायफ्रूट्स लावून त्याला सजवणार आहे. तुम्हाला जर तो ब्लॅक पार्ट नको असेल, आवडत नसेल, तर तुम्ही सुरीने वरचा भाग काढूसुद्धा शकता. अशा प्रकारे हा माझा मावा आणि गुलकंदचा केक बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.